पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यस हे आज पंढरपुरात आले होते। आज त्यांनी शहरातील विविध भागात पाहणी केल्याचं दिसून आलं। यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंढरपूर शहरातील अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनास देण्यात आल्याची माहिती दिली होती आणि आज मंगळवारी सायंकाळपासूनच पंढरपूर नगरपालिका प्रशासनानं पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे। यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत पालिकेचे कर्मचारी, अतिक्रमण पथकाचे कर्मचारी यांनी अनेक ठिकाणी विरोध झुगारून अतिक्रमण हटवण्यासाठी जेसीबीच्या माध्यमातून तोडक कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे हे पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं दिसून आलं। शहरातील कर्नल भोसले चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावरील अतिक्रमणे देखील हटवली जाणार असल्याचं सांगितलं जात असून होणारे नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण हटवल्यास मोठे नुकसान टळू शकतं अशीच सद्यस्थिती दिसून येते। नवी पेठेतील व्यापारी कमिटी, हनुमान मंदिर बाजार तळावरील बहुतांश खोकी हटवण्यात आली आहेत। Really?